आणि हा हलकासा कटावलेला चेंडू सिक्सच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न, परंतु 40 रनाचा डोंगर पार करण्यासाठी 7 रनाची छोटीशी भर घातलेली आहे पहिल्या षटकाखेरीज. आदेश आणि वैयक्तिक 2 धावांवरती खेळत आहेत. प्रदीप रामाने वैयक्तिक 5 धावांवरती खेळत आहेत. त्यासाठी तयार जितेश यांचा दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे आणि प्रदीप रामाने फुलटा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एसटीच्या पाठी सिद्धेचा यांचा झेल. आदेशाला 40 रनाचं आव्हान पार करायचं आहे. पाहूया काय करतात ते. फुलटा चेंडू आणि हा हलकीशी कट लागून विकला सर पाठी. एक धाव त्यांच्या काही बॅटीला बॉल लाग. जितेशांचा उत्कृष्ट असं शतक त्यांनी दोन्ही फलंदाजांना आपल्या काही तेवढं असं करता करून दिलं नाही. पुन्हा एकदा एकच धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि हा ते रनआउट झालेले आहेत आदेश. आणि त्यांची जागा घेण्यासाठी आले मुकेश हे पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न धावचित झालेले आहेत. आणि प्रदीप हे आपला तिसऱ्याच षटकातला पहिला चेंडू मिळून यांचं खेळतील. एक धाव पूर्ण केलेले बाकी अजून. मुकेश यांचा उत्कृष्ट असा फटकार. पाहूया किती धावा मिळतात त्या. फिल्डिंगच्या साईडला खूप अशी झोंबी चाललेली आहे. 2 बॉल पकडते ते बघत आहेत एकमेकाला. आणि प्रदीप हे अतिरिक्त धाव चोरण्याच्या प्रयत्नात धावचे उमलेले आहेत. आणि डोंगर अर्धा पण पकडलेले नाहीत आणि हा उलटा सुलटा मारण्याचा प्रयत्न, परंतु आता कुठलंच किरण बिरण उगवणार नाही यांचं. आणि हा वाईट बॉल. ते सर्व दरवाजे आता बंद करून घेण्यात आलेले आहेत. आता पूर्णपणे हरलेले आहेत आणि आम्ही त्यांना चिडवत आहोत. आणि बाळाच्या संघाने उत्कृष्ट अशी खेळी दाखवत 40 रनाचा आव्हान उभा केला होता, परंतु पलाकितांचे फायटर्सच्या संघाने ते पूर्ण करता आलेलं नाही आणि ते हरलेले आहेत. तीन स्टार वावेवाडी या संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी आलेले आहेत. परेश आणि उत्कृष्ट असा फटका मारून पहिला गेला. दुसरा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू धावचित निर्धाव काढण्यामध्ये यश आलेला आहे. सरळच्या पाठी प्रसाद यांचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि हलकासा कटवलेला चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न सरेर यांचा. आपल्या संघाच्या जीतसाठी खूप अशी मेहनत करताना सर्व खेळाडू उभे आहेत इथे मैदानात तानात. आणि सुनील यांचा उत्कृष्ट त्याला उत्कृष्ट अशी बॅटिंग पाहायला मिळते. एका मागोमाग असे चांगले असे फटके बघायला मिळतात ते प्रत्येक खेळाडूच्या बॅटमध्ये. तिसरा धाव काढण्याच्या प्रयत्नात, परंतु परेश रमेशांनी पंचांना पाय करून टाकला चेंडू सुनील यांच्यासाठी. सुनीलांना काही जमलेला नाही आणि हा निर्धाव काढण्यामध्ये यश मिळत आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. ते पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, परंतु प्रसादाच्या डोक्यावरून गेलेला आहे बॉल आणि त्याला परेश हे पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. आणि हा उत्कृष्ट असा टळवण्याचा प्रयत्न. पाहूया सीमारेषा पार जातो का चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. बॉल घासपट्टी असा फेकलेला आहे आणि चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा उत्कृष्ट टळवण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतील, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण धावचित करण्याच्या प्रयत्नामध्ये एक धाव अतिरिक्त स्वरूपात एक धाव दिलेले आहे. सुनील समीरांचा सामना शेवटच्या चेंडूचा करतील आणि हा अतिरिक्त वाकडा तुकडा करण्याच्या प्रयत्नामध्ये शेवटचा चेंडू पाहूया. आणि हा टाकायला आहे आणि सुनीलाने उत्कृष्ट टळलेला आहे. गगनात उंचासा गेलेला आहे आणि हा 1 बाउन्स. प्रथमेश यांचे उत्कृष्ट फिल्डिंग आलेले आहेत. संयुक्त असे संघ मालक संकेत आणि प्रथमेश जाधव. पहिला चेंडू टाकतील परेश
परेश काय करतात पाहूया आणि हा चेंडू पुन्हा एकदा बॉल कुठेतरी वाकडा तुकडा जात आहे. परेश खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा वाईट चेंडू संघाची परेश सलामीसाठी गेले होते परंतु अद्याप मैदानावरती उपलब्ध. पुन्हा एकदा स्वर चेंडू संकेत काय करतात पाहूया. पुन्हा एकदा स्वर चेंडू असेल तो निर्धाव चेंडू काढला. षटकातले 4 चेंडू शिल्लक संकेताचे. उत्कृष्ट प्रयत्नांमध्ये 1 धावांची भर. दुसरा धाव चोरण्याच्या प्रयत्नात परेश. पुन्हा एकदा संकेत निर्धाव चेंडू काढण्याचा प्रयत्न परंतु यष्टीच्या पाठी प्रसाद आणि अतिरिक्त दांडा ग्रामपंचायतचे सरपंच तुषार विचारे यांचं आगमन झालेलं आहे. तशाच प्रकारे पचे भले जाणते खेळाडू एक पहिला चेंडू खेळण्यासाठी वैयक्तिक पहिला चेंडू खेळण्यासाठी मैदानाला सरसावून मारलेला चेंडू. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ते धावचीत झालेले आहेत. 2 धाव कोकण स्टार या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर त्याला 31 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. कोकण स्टार संघाचे धडाकीचे फलंदाज प्रसाद आणि रोशन आणि संकेत. किंग स्टार वालवाडी संघाकडून पहिल्या शतक घेऊन आलेले आहेत सचिन. पाहूया प्रसाद काय करतात. डॉट बॉल पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात आलेला आहे सचिन यांच्याकडून. कोकण स्टार या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर त्यांना 31 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. दुसरा चेंडू घेऊन आलेला सचिन. मारा करतील प्रसाद. पाहूया दुसरा चेंडू टाकलेला आहे व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या होते 1 चेंडूमध्ये 1 धावा. दुसरा चेंडू घेऊन आलेला सचिन. पाहूया प्रसाद काय करतील. दुसरा चेंडू टाकलेला आहे आणि तिसरा चेंडू ते पाहायला मिळत आहे. प्रसाद यांना जर आज सामना घ्या अंपायरला क्रॉस करून टाकलेला बॉल आणि हा हलकासा टोललेला आहे प्रसाद शिगोणे यांनी. पाहूया किती धावा मिळतात त्यांना. 1 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत प्रसाद. 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले. पाहूया तिसरी धाव मिळते का प्रसाद यांना. 4 धावा. चौथा चेंडू टाकलेला आहे आणि चांगला इथे आपल्याला शॉट बघायला मिळतोय प्रसाद यांच्याकडून आणि हा चांगला चौका प्रसाद यांच्या बॅट मधून निघालेला आहे. चांगले बॅटिंग करत आहेत. पाहूया सचिन यांनी टाकलेला बॉल निर्धाव असा. राधाकृष्ण क्रिकेट संघाचे ते माजी खेळाडू आहेत. त्यांनी टाकलेला पहिला बॉल. संकेत यांना काही समजलेला नाही. निर्धाव असा चेंडू असेल तर अशीच गोलंदाजी त्यांना करावी लागणार आहे. दुसरा चेंडू टाकला सुनील आवळे यांनी. पाहूया संकेत काय करत आहे. हलकासा त्यांनी टोलला चेंडू संघासाठी. सुनील यांनी टाकलेला बॉल निर्धाव. प्रसाद यांना काही समजलं. तिसरा चेंडू टाकलेला चांगला फटका मारलेला प्रसाद यांनी. पाहूया सीमा पार षट. पाहूया आपल्या संघासाठी प्रसाद काय करतील. यष्टी रक्षक लहू खाडे यांनी चांगला झेल पकडलेला आहे. यशस्वी करतात का. त्यांनी टाकलेला पहिला चेंडू निर्धाव असा. प्रथमेश यांना काही समजलेलं नाहीये. अत्यंत चांगला लहू खाडे यांनी टाकलेला चेंडू. पाहूया निर्धाव असा. दोन्ही पाहूया लहू यांनी टाकलेला चेंडू. पाहूया अंपायरला क्रॉस करून टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा वाईट. चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. पाहूया लहू काय करतील. फुलटॉस असा टाकलेला बॉल. इतर खेळाडूंनी मैदानात जायचं नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची कोणी वाद देतात का. 2 बॉल 13 आणि टाकलेला चेंडू हलकीशी कट लागून मागे जायचा आहे. बघा शेवटचा चेंडू लहू खाडे टाकण्यात आणि टाकलेला चेंडू
प्रथमेश यांना काही समजलेलं नाहीये आणि किंग स्टार वाघवाडी या संघाने आपला विजय घोषित केलेला आहे. यानंतर येणारा सामना रायगड वॉरियर्स वर्सेस आर्किस वॉरियर्स. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेले उपस्थित आहेत कल्पना जाधव आणि बघूया ती टॉस आता उडवण्यात येत आहे. दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस उडवलेला आहे. भारती आवळे, दीपा रामाने, नीता किसगुले, प्राची आवळे, जान्हवी जाधव, नेहा शिगवण आणि जिया नेवाटे. प्रज्वली खाडे, रोतिका पेंढारी, स्वप्नाली खाडे, आकांक्षा जाधव, सावली पवार, वेदिका जाधव, निराली आवडे, रिया रामाने, निशा नेवाटे. आता होणारा सामना EPL मध्ये स्पेशल सामना असणार आहे. टीम ए आणि टीम बी मध्ये होणारा सामना. सगळ्या बिल्डिंगला असा मामा मामा सांगितलं महिलांचा हा सामना होणार आहे. दोन धावा घेतलेल्या आहेत पहिल्या चेंडूमध्ये. दोन धावांचा टाकलेला मिळालेली संघाची धावसंख्या झालेली आहे 3 आणि दोन धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या झालेली आहे 5 रन. निशाची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला बॉल. 3 चेंडू 4 चेंडू शेवटचे टाके. संघाची धावसंख्या झालेली आहे. दुसरं षटक घेऊन येत आहे ते श्रेया जाधव. त्यांना मारा वेदिका. बघूया पहिला चेंडू वेदिकाने चांगला फटका मारलेला आहे. चांगला दुसरा चेंडू डॉट लगातार दुसरा चेंडू चांगला उत्कृष्ट टाकलेला आहे. तिसरा चेंडू चांगला उत्कृष्ट मारला फटका लेकिन त्यांना काही पकडता नाही आला. तिसरा चेंडू चौथा चेंडू टाकण्यात तयार. निशा तयार. चांगली फिल्डिंग. 4 बॉल. शेवटचा चेंडू वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या 10. शेवटचा चेंडू 6 बॉल. चेंडू बॅट स्टंपच्या मागे चांगला पकड. वृषालीची चांगली काही समजलेलं नाहीये. निर्धाव असा चेंडू. वृषालीची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक ला वेदिका. डॉट बॉल.
चांगला फटका आलेला आहे वेदिकाने. पाहूया आपल्या संघाला किती धावा मिळत आहेत. टोटल 3 धावा मिळालेल्या आहेत वेदिकाला. संघाची 3 चेंडूमध्ये 13 धावा. चौथा चेंडू टाकलेला आहे, व्हाईट बॉल टाकलेला आहे. चौथा चेंडू टाकण्यासाठी वैशाली सज्ज. 4 चेंडू. संघाची धाव संख्या झालेली 13. निर्धाव असा चेंडू 14. संघ 5 बॉल 14. शेवटचा चेंडू ऋषा. निशा काय करते? निशाने चांगला फटका मारलेला आहे. रनआउट झालेला आहे. सॉरी रनआउट नाही झालेलं आहे. आता शेवटचे षटक घेऊन येत आहेत. भारती टीम ए ला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना 17 धावांची गरज आहे. 16 रन झालेत. रोशनी शिगोर यांनी जर प्रत्येक 1 रन साठी शिगोर यांच्यासाठी प्रत्येक रन साठी 100 रुपये दिलेला आहे. बाकी शिगोर आणि पहिला रन काढलेला आहे रोशनी शिगोर यांनी. संघाची धाव संख्या झालेली 1 रन. 1 चेंडू मध्ये 1 धाव. निशा चांगली गोलंदाजी करत. कल्पना यांनी हलका शतक मारलेला आहे. पाहूया. अंपायरने आउट दिलेला आहे. रनआउट झालेला आहे कल्पना जाधव. 2 चेंडू मध्ये 1 धावा. 1 गडी बाद. एक खेळाडू बाद. रोशनी शिगोर यांना त्यांनी चांगला असा फटका मारलेला. बघूया किती धावा मिळतात रोशनी यांना. 1 धाव घेण्यात यशस्वी आणि एकच धाव मिळाली त्यांना. एकच धाव. आणि इथे एक नवीन पारितोषिक डिक्लेअर झालेलं आहे. सानवी यांना प्रत्येक रन साठी सिद्धेश आळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस घोषित करण्यात आलेलं आहे. 500 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर झालेलं आहे. रोशी यांनी चांगला फटका मारलेला. पाहूया काय मिळलेलं आहे. अंपायर फ्री डिक्लेअर केलेले. रोशनी शिगोर यांची तुफान अशी फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू. संघाची धाव संख्या झालेली आहे 10 11 रन. 1 षटकामागे 11 रन झालेले आहेत. रोशनी वैयक्तिक अशा 10 रन करताय. 10 रनांवरती खेळत आहेत. आता दुसरं षटक घेऊन येत आहेत. निराली दे 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. निराली याची अत्यंत सुरेख गोलंदाजी. सानवी यांनी चांगला 1 धाव घेण्यात यशस्वी. संघाची धाव संख्या झालेली आहे. व दुसरी अशी चोरटी अशी धाव घेतलेली आहे. संघाला जिंकण्यासाठी 1 धावाची गरज आहे. टीम ए ला हा सामना जिंकण्यासाठी 1 रनाची गरज आहे. टाकलेला चेंडू पाहूया. सानवी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे हे केलेलं आहे आणि झे सोडलेला आहे आकांक्षा यांनी आणि अशा रीतीने हा सामना जिंकलेला आहे. टीम ए ने सामना जिंकलेला आहे. वेदिकाने इथे झेल सोडलेला आहे पण चांगले प्रयत्न आपल्याला इथे दिसत आहेत. वेदिक
चांगले आकांक्षा जे इथे आपल्याला चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळते. आता शेवटचे षटक घेऊन येत आहेत. रुपेश खाडे आणि पलक हिटांशी फायटर्सचे कर्णधार आदेश रामाने यांनी नाणेफेकीसाठी पलक हिटांशी फायटर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. फायनल मध्ये प्रवेश झालेल्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. 2 षटकांचा 10 चेंडूंचा खेळला जाईल. वावलवाडी वॉरियर्स वर्सेस डीएसपी स्ट्रायकर्स यांच्या दरम्यान खेळला जाणारा सामना. टॉस का जिंकत नाही पण फुटेज ऑन द स्ट्राइक स्वप्नील खेळतील आणि हा हलकीशी काट लागून यष्टीरक्षक विनायक यांच्या हातात झेल. सिद्धेश काय करतात पाहूया. पहिला चेंडू खेळते सिद्धेश स्वप्नील याचा आणि हा हवेमध्ये उंच उडालेला आणि हा उत्कृष्ट असा कॉटन बोल्ड केलेला आहे स्वप्नील आणि सिद्धेश याला. फायनल सामन्यामधला पहिला चेंडू स्वप्नील यांचा आणि हा उत्कृष्ट असा उडालेला पुन्हा एकदा यशीच्या मागे विनायकाचा उत्कृष्ट असा झेल. हॅट्रिक घेतलेला आहे स्वप्नील खाडे आणि उत्कृष्ट अशी आलेला संजय पवार. स्वप्नीलाचा चौथा चेंडू आणि हा उत्कृष्ट असा तडकवलाय. 2 धावा निश्चित मिळतील. बाहुल्याने 2 धावा पूर्ण केलेला यशस्वीरित्या. हॅट्रिक घेतल्याबद्दल स्वप्नीलाला 200 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. मितेश यांच्याबरोबर आणि संजय यांचा उत्कृष्ट तडका आणि चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी संजय पवार यांची. त्यांचा सामना करतील मेहुल सुनाद्यांचा पहिला चेंडू खेळतील. दुसऱ्या साईडला उभे राहून ते आतापर्यंत दर्शक बनून उभे होते. पहिल्या साईडला विकेटचा पतन होताना त्याने पाहिलेला आहे आणि सुनाद्यांचा पहिला चेंडू खेळतो मेहुल. पाहूया मेहुल धडाक्याचा फलंदाज आणि उंचाचा डोळा गगनचुंबी असा गेलेला आहे आणि हा षटकार प्राप्त झाला तो वावलवाडी वॉरियर्स या संघाचा उत्कृष्ट असा षटकार चौकार. पंचांनी आपला निर्णय डिसिजन चेंज केलेला आहे. चेंडू टाकण्यासाठी मेहुलाला तयार आणि हा 16 चेंडू पुढचे चेंडू टाकण्यासाठी सुनाद तयार आणि हा हलकासा कट मारून दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील मेहुल नक्कीच. ते सुनाद्याचा काय करतात पाहूया आपल्या संघासाठी आणि हा मेहुल स्वतःपेक्षा सुनाद्यांना टाकलेला चेंडू आणि हा पुन्हा एकदा उत्कृष्ट टोला त्यातील सीमा रेषा पार. उत्कृष्ट असा गगनचुंबी षटकार पाहायला मिळतात तो मेहुल यांच्या बॅट मधून आणि हा शेवट आणि हा उत्कृष्ट असा पंगाच्या दिशेने एक षटकार पाहायला मिळाला. पुन्हा चेंडू खेळतील मेहुल 2 शिक्सर 1 चौकार प्राप्त केला. पाहूया शेवटच्या चेंडूवरती हा उत्कृष्ट असा टोळा गगनचुंबी. पाहूया झेल होतोय का आणि हा झेल सुटलेला आहे. संकेत कोपटकर संघमारक याच्या 2 आणि 2 धावा उत्कृष्टरित्या पूर्ण केलेल्या आहेत. ते तिसऱ्या धावाची धावचीत झालेला आहे. 2 धावा पूर्ण. त्यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे सुनाद यांच्यासाठी. ते सिद्धेश आपल्याला सामना झाल्यानंतर देतील सुनाद यांना. तर त्याने मागून घ्यायचा त्याच्याकडे
वीर म्हणून आणि हा पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आणि हा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज इनसाइड एज लागून डिक्लेअर सुरुवात 1 धाव 2 धावा 1 बॉल 2 धावा आणि हा विनायक यांचा उत्कृष्ट फटका 29 धावांचा आव्हान विनायक पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज उत्कृष्ट असा टोळा 2 धावा तर निश्चित मिळतील 2 धावा पूर्ण आणि हा 8 धावा जितेश यांचा तिसरा चेंडू आणि हा पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आणि हा उत्कृष्ट टोळा पाहूया आणि सीमा रेषा पार आणि प्रथमेश याने 100 रुपयाचा बक्षीस विनायक यांच्यासाठी लागू 14 धावा आणि हा पहिला चेंडू दुसऱ्या षटकाचा आणि हा उत्कृष्ट असा टोळा पाहूया किती धावा मिळतात त्या आणि मैदानाच्या जवळपास जवळच गेलेला आहे आणि सामना आणि खेळीमेळीच्या हिशोबाने